आजचं वेबिनारला आपण सुरुवात करूया. तर आजचं जे वेबिनार आहे आपलं, त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की मोठे ढेकर म्हणजे प्रचंड मोठे ढेकर येत असतात आणि ते ढेकर म्हणजेच त्याला ऍसिडिटी सुद्धा काही वेळेला म्हटलं जातं. या ढेकरमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. ते सगळे आपण आज समजून घेणार आहोत. तर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की ढेकर आणि ऍसिडिटी या दोघांचा काही संबंध आहे का, हो का नाही, याच्यामध्ये उत्तर द्या. मी तुमच्या मेसेजेसची वाट बघतोय की ऍसिडिटी आणि ढेकर येणं याच्यामध्ये काही संबंध आहे का. फक्त हो आणि नाही एवढंच फक्त लिहून पडा. हा, ठीक आहे. या ठिकाणी आलेले आहेत मेसेजेस. हो हो हो, सगळ्यांचं म्हणणं आहे हो. ठीक आहे. तर आता बघा, तुमच्यापैकी किती जणांना अशा पद्धतीमध्ये ढेकर येतात की आजूबाजूची लोक कान बंद करून घेतात. असं कोण आहे का. हा झाला पर्याय नंबर एक. एकदम मोठा ढेकर. आणि आता मी इथे तुम्हाला करून दाखवणार नाहीये, पण असं कोणी आहे का की ज्याच्यामध्ये असं ढेकर असं भरपूर येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला आजूबाजूची लोक पण सांगतात की हे काय प्रकार आहे, आणि आपल्याला पण कुठेतरी एकदम एम्बॅरसमेंट वाटते आणि त्रास होतो त्याचा. ठीक आहे, अशामध्ये नाहीये कोणाला. दुसरा प्रकार आहे की अर्धाच ढेकर येतो. म्हणजे आपल्याला जनरली ढेकर असा अशा ह्याच्यात येतो. काही जणांना नुसता असाच येतो. तर तो अर्धा ढेकर जो असतो तसा काही जणांना येतो का ढेकर कधी कधी. ठीक आहे, चालेल. आणि तुमच्यापैकी कोण असं आहे का की ज्याला स्पेसिफिकली ढेकरचाच जास्त त्रास आहे, म्हणजे त्यांनी ट्रीटमेंट सुद्धा घेतलेली आहे ढेकर येण्यासाठी पण काही उपाय होत नाहीये आणि प्रचंड प्रमाणामध्ये हा त्रास होतोय, असं कोणी आहे का. या ठिकाणी आणखीन एक प्रकार मी विचारणारच होतो, तेवढ्यातच त्यांनी सांगितलेलं आहे की ढेकर येतात पण त्याबरोबर खाल्लेलं अन्न सुद्धा वरती येतं. हे खूप कॉमन आहे, हे होतच होतं, बऱ्याच जणांना हा त्रास होतो. आणि या त्रासाचा पुढचा परिणाम अतिशय बिकट असतो. म्हणजे ज्यांचं अन्न असं वरती येतं ना ढेकर बरोबर, त्यांना पुढे जाऊन हायटस हर्निया नावाचा प्रकार होण्याची शक्यता जास्त असते, किंवा त्यांना आता करंटली हायटस हर्निया सुद्धा असण्याची शक्यता असते, जर भरपूर वर्षापासून हा त्रास असेल तर. पण हे सुरुवातीला जर त्याच्यावरती उपाय केला तर तुम्हाला एकदम छान प्रकारे त्याचा उपाय आपल्याला करता येतो. आणखीन एक गमतीशीर प्रश्न आहे. तुम्ही कधी असे रुग्ण बघितलेत का की शरीरावरती कुठे असं दाबलं की ढेकर येतो. इथे दाबलं इथे दाबलं म्हणजे मसल्स वरती दाबलं की ढेकर येतो. कुठेही दाबा, शरीरावरती कुठेही दाबा, जिथे दाबणार तिथे ढेकर येतो. असं बघितलेलं आहे का. नो. नो, ठीक आहे. वैशाली खैरनार मॅडम सांगतायत की हो, येतात. असं दाबलं की ढेकर येतो. आणि हे बरेच वेळेला बरेच डॉक्टरांकडे ज्यावेळेला असं जातो आपण आणि सांगतो की बघा मी असं दाबलं नाही की लगेच ढेकर येतो, तर त्याला म्हटलं जातं की हे सायकोलॉजिकली आहे. तर तुम्ही त्याचा काही जास्त विचार करू नका. पण ऍक्च्युअल मध्ये त्या रुग्णांच्या नकळत जरी कोणी दाबलं ना तरी ढेकर येतो, असं पण होत असतं. मी एक का 2 वर्षापूर्वी मी एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये मी हे सिमटम्स सांगितले होते आणि त्यानंतर अख्ख्या महाराष्ट्रातून मला कमेंट आले होते की आम्हाला हा त्रास आहे, आम्हाला हा त्रास आहे. त्यातले शेकडो पेशंट माझ्याकडे आले सुद्धा होते की ह्या त्रासावरती काय करायचं ते पण सांगा. तर आज आपण आहे ना अशाच बद्दल बोलणार आहे. आज मी पीपीटी बनवलेली नाही आहे, पण आजचा विषय असा आहे की थोडासा तो ऑड आहे. आणि त्या एका म्हणजे फक्त ढेकर येतात ह्याच्यावरतीच बोलायचं म्हटलं तर काय बोलणार आहे, तर ते सगळं तुम्ही आज ऐका. तर या ठिकाणी बघा, ढेकर जे येतात ना त्यावेळेला काही जणांना अशी सिमटम असतात आणि अनेक लोकांना अशी सिमटम असते की असं दाबलं की ढेकर येतो, कुठेही दाबलं तर ढेकर येतो. काही जणांना आणखीन एक वेगळे सिमटम असतात. गाठ येते अंगावरती, अशी ती गाठ या ठिकाणी येते, मग ती दाबली की ढेकर येतो.
मग ती गाठ दुसऱ्या जागेवरती काही वेळाने जाते, मग त्या गाठीवरती दाबलं की ढेकर येतो. असे पण त्रास होत असतात. आता हा जो त्रास आहे ना, हा ढेकर येणं, हा कशाचा त्रास आहे किंवा ढेकर म्हणजे नक्की काय, हे आपण आज डिटेलमध्ये जरा जाणून घेऊया. सगळ्यात पहिलं म्हणजे ढेकर येणं हे नॉर्मल असतं. तो एक उद्गार म्हटलं जातं त्याला. उद्गार संस्कृतमध्ये त्याचं नाव आहे. उद्गार जो असतो तो नॉर्मली येतोच ज्या वेळेला आपण जेवण करतो. जेवण करताना आपलं ज्या वेळेला पोट भरतं त्यावेळेला जी हवा उरलेली असते ती बाहेर निघून जाते. म्हणजे त्याच्यासाठी म्हणजे कसं पोट पाहिजे, तर पोटामध्ये असतं ना आपलं जे जठर असतं, त्या जठरामध्ये हवा असते. जोपर्यंत अन्न तिथे जात नाही तोपर्यंत ते पोकळ असतं. त्यानंतर ज्यावेळेला तिथे अन्न भरत जातं भरत जातं भरत जातं, त्यावेळेला तिथे जी जमा असलेली जी हवा असते ती वर 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 यायला लागते. आणि मग हळूहळू वर येऊन येऊन ज्या वेळेला पोट अर्ध्यापेक्षा जास्त म्हणजे 3/4 ज्या वेळेला भरलं जातं, त्यावेळेला वरच्या भागामध्ये जेवढी हवा आहे ती सगळी बाहेर निघून जाते आणि आपला ढेकर येतो. म्हणून पूर्वी असं म्हटलं जायचं की ढेकर आला की जेवण थांबवा. का, तर तेव्हा तुमचं पोट भरलेलं आहे. पण सध्याच्या काळामध्ये गंमत अशी आहे की सगळ्यांना कुठल्याही वेळी ढेकर येतं. खा किंवा नका खाऊ तरी ढेकर येतं. मग आपलं पोट भरलंय का नाही भरलंय हे समजणार कसं? बरोबर ना. त्याच्यामुळे आता असं पण झालेलं आहे की ढेकर हा एक विकारच म्हणून सध्या समाजामध्ये दिसायला सुरुवात झालेला आहे. आणि त्याचा त्रास अनेक जणांना भरपूर प्रमाणामध्ये होते. इथे या ठिकाणी दीपक पाटील सर म्हणतात की सर रात्री झोपेत घोरत असताना अचानक खाल्लेले वर येते व श्वसन नलिकेत ते अडकते आणि श्वास घेताना खूप त्रास होतो. किमान तासभर श्वास घेता येत नाही आणि झोपता देखील येत नाही. एकदम बरोबर. कसं आहे माहितीये का, आपला जो घसा असतो ना त्याच्यामध्ये एक फॅरिंग्स नावाचं एक अवयव असतं. त्या फॅरिंग्स मध्ये सगळ्याकडच्या बाजूंचे ओपनिंग असतं. म्हणजे काय, तर नाकातून हे एक होल गेलेलं आहे ते तिकडे जाऊन फॅरिंग्स मध्येच ओपन होतं. त्याच्यानंतर तोंडातून आपला हे मुखविवर आहे, तिथून ज्याला आतमध्ये जातं त्याचं ओपनिंग फॅरिंग्स मध्ये असतं. आपले कान आहेत, कानाच्या इकडनं सुद्धा एक छोटीशी बारीक अशी नळी असते, त्याचं ओपनिंग त्या फॅरिंगच्या इथे होतं. त्याच्यानंतर आपली श्वासन नलिका आणि त्याच्या पाठीमागे अन्न नलिका, या दोघांचं सुद्धा ओपनिंग फॅरिंग्स मध्ये असतं. तर फॅरिंग्स मध्ये हे जर आलं अन्न आतमध्ये गेलेलं, तर पाठीमागे असलेल्या अन्न नलिकेचं अन्न जर वरती येऊन श्वासन नलिकेच्या इथे जायला सुरुवात झाली तर श्वास घ्यायला हा त्रास होतोच होतो. आणि हे चांगलं नसतं. विशेष करून घोरताना अन्न गेलं तर ते जास्त त्रासदायक असतं. तर अशा वेळेला एंडोस्कोपी करून बघावी लागते हायटस हर्निया नावाचा प्रकार आहे का. हायटस हर्निया म्हणजे काय असतं ते पण थोडक्यात सांगतो. आपली एक अन्न नलिका असते, ती इथून अशी इथपर्यंत जाते. इथे गेल्याच्या नंतर त्याला एक दरवाजा असतो. तो दरवाजा वारंवार हे अन्न वरती येऊन 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 तो दरवाजा खराब होतो आणि तो दरवाजा बंद नाही होत, तो उघडाच राहतो. मग इथलं अन्न, पोटातलं अन्न वरती सहज यायला लागतं. नाहीतर हेल्दी माणसामध्ये काय प्रकार होतो की तो दरवाजा बंद होतो आणि मग इथून अन्न वरती येणं सहजासहजी पॉसिबल होत नाही. म्हणून मग तुम्ही झोपला तरी ते अन्न वरती येत नाही. तर अशा प्रकारे हे काम करत असतं आणि म्हणून ते श्वासनलिकेला त्रास होतो. तर आता आपण बघूया की ढेकर म्हणजे नक्की काय. आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचे वात असतात: प्राणवात, उदानवात, समानवात, व्यानवात आणि अपानवात. आपण कॉन्स्टिपेशनच्या व्याख्यानाच्या वेळेला, वेबिनारच्या वेळेला जर तुम्ही असाल तर त्यावेळेला मी सांगितलं होतं की कॉन्स्टिपेशन होण्याच्या मागचं किंवा मल प्रवृत्ती किंवा मल तयार होण्यासाठी समानवात आणि अपानवायूचं काम असतं. तसंच या ठिकाणी ढेकर येण्यासाठी उदानाची गरज असते, प्राणवायूची गरज असते. प्राणवायू आणि उदानवायू या दोघांच्या कामाने ढेकर येत असतात असं असतं. तो उदानवायूने जास्त करून हा प्रकार होत असतो, पण तो नॉर्मल असतो. ठीक आहे. पण ज्या वेळेला ही विकृती व्हायला लागते त्यावेळेला खरं तर प्रॉब्लेम व्हायला सुरुवात होतो. त्यावेळेला प्रॉब्लेम असा होत असतो की आपल्याला सारखे ढेकर येतात आणि काही वेळेला हे शुद्ध असतात, काही वेळेला करपट ढेकर असतात, काही वेळेला आंबट ढेकर असतात, काही वेळेला जे आपण खाल्लेलं आहे त्याचे ढेकर येतात. ज्या वेळेला आपण खाल्लेलं अन्नाचे ढेकर येतात त्यावेळेला आपलं अन्न पचलेलं नाही आहे. कित्येक वेळेला बघा, ज्या वेळेला आपण अति प्रमाणामध्ये नॉनव्हेज खातो किंवा अति प्रमाणामध्ये बाहेरचं खातो, तर सकाळी खाल्लेलं अन्न जे असतं
त्या अन्नाच्या चवीचा ढेकर रात्री झोपताना येतो. म्हणजे ह्याचा अर्थ तुमचं अन्न अजून ते पचलेलं नाही आहे असा होतो. आता हा जो ढेकर येतो ना, त्याच्यामध्ये एक गंमत आहे का, हा जो त्रास होतो, तुम्हाला आमच्याकडून, हा, आम्ही तुम्हाला फोन केला होता, आमच्याकडनं तुम्हाला फोन आला होता. आता आताच तुम्हाला मी त्याच प्रश्नाचं उत्तर सांगितलं ना, की वरती येतं आणि ढेकर येऊन मग ते श्वास नलिकेमध्ये जाण्याची शक्यता असते. त्याच्यासाठी एंडोस्कोपी करून पहिले बघावं लागतं हायटरसर्निया आहे का. ठीक आहे. तर आता याच्या पुढे आपण बघूया. तर हा जो ढेकर असतो ना, हा ढेकर आपल्याला ज्या वेळेला वारंवार यायला लागतात, सारखे सारखे यायला लागतात, त्यावेळेला त्याला एक त्या म्हणजे जास्त करून त्या आजाराबरोबर आणखीन काही सिमटम्स असण्याची शक्यता असते. अतिप्रमाणे ढेकर येतात, त्याचबरोबर वरती ढेकर येतात आणि ते बाहेर निघायला लागतात. ठीक आहे. पण हा जो त्रास असतो याची सुरुवात जी होते ही जठरापासून होते आणि जठरामध्ये विकृती झाल्या कारणाने हा त्रास होतो. ज्यांना ढेकर खूप जास्त येतात त्यांचा आजार हा लहान आतड्यांमधला नसतो, त्यांचा हा आजार हा जठरामधला असतो, अन्ननलिकेमधला असतो. तर त्यामुळे त्या ठिकाणी उपचार करणं गरजेचं असतं. आणि या ढेकर बरोबरच आणखीन काही जणांना सिम्पटम दिसतात, ते म्हणजे डोकं दुखणं, छातीत जड वाटणं, किंवा छातीमध्ये काहीतरी अडकल्यासारखं वाटणं, किंवा छातीमध्ये असं कोणीतरी वजन ठेवलंय असं वाटणं. अशी पण लक्षणं हे ढेकर जर खूप जास्त प्रमाणामध्ये येत असतील तर येतात. काही वेळेला हे ढेकर अडकले जातात आणि अडकल्यामुळे हा त्रास होतो. काही वेळेला हे ढेकर येत नाही, अडकले गेले तर पोट फुगतं आणि श्वास घ्यायला त्रास होतो, इथपर्यंत त्रास होत असतो. मग अशा वेळेला ह्या ढेकर येणं हा आजार समजावा, लक्षण समजावं, का हे नॉर्मल आहे, काय समजावं. तर आयुर्वेदामध्ये याचं एक उत्तर दिलेलं आहे, ते म्हणजे चरक संहिता चिकित्सा स्थान हा जो अध्याय आहे त्याच्यामध्ये 28वा एक अध्याय आहे वातव्याधी म्हणून. त्याच्यामध्ये हीच लक्षणं आपल्याला क्लिअरली चरकाचार्यांनी सांगितलेली आहेत आणि त्या आजाराचं नाव सांगितलेलं आहे आमाशयगत वात. आमाशय म्हणजे जठर आणि त्याच्यामध्ये वाढणारा वात म्हणजे हे सिम्पटम त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की उद्गार बाहुल्य, पीडन उत्तर उद्गार, हृदय स्तब्धता म्हणजे छातीवरती हृदयावरती दडपण आल्यासारखं वाटणं, श्वास म्हणजे दम लागल्यासारखं वाटणं, डोकं दुखणं, चक्कर येणं, ही लक्षणं याच्यामध्ये दिसतात ज्यावेळेला आमाशयगत वात नावाचा आजार होतो. मग या आमाशयगत वाताची ट्रीटमेंट जी करायची असते ती वाताची ट्रीटमेंट करावी लागते का हो? मला मी आता पॅथॉलॉजी सांगितली आहे की ढेकर येण्याचं कारण जठरामध्ये असणारा वात. मग ह्या आजाराची ट्रीटमेंट ही वाताची करायची असते का, हो का नाही म्हणून सांगा. आयुर्वेदामध्ये एक कन्सेप्ट सांगितलं आहे की आजाराचं स्थान जे आहे तिथे जो दोष असतो त्याची पहिले ट्रीटमेंट करा, मग जो दोष वाढला आहे त्याची ट्रीटमेंट करा. मग आमाशय जे स्थान आहे ना हे कफाचं स्थान आहे आणि आपल्याला ज्या वेळेला या ढेकरचा उपाय करायचा असतो ना त्यावेळेला कफाचा उपाय करावा लागतो. आपण बऱ्याच वेळेला वाताचाच विकार करतो, त्याच्यामुळे ट्रीटमेंट घेतली की म्हणजे अनेक वैद्य अनेक डॉक्टर हेच विचार करतात की तो वात बाहेर येतोय, पोटामध्ये वात वाढलाय, पोट फुगते, पोट जड वाटते, ढेकर येत आहेत, वात वाढलाय, तर त्याच्यामध्ये वाताची ट्रीटमेंट जर केली तर ते तात्पुरतं बरं होतं. पण त्याच जागेवरती जर आपण कफाची ट्रीटमेंट केली तर ते कायमचं बरं होण्याची शक्यता असते. यामध्ये उपाय कसे करायचे असतात, एक तर कफाची ट्रीटमेंट करायची असते आणि कफाची ट्रीटमेंट करून झाल्याच्या नंतर वाताला कंट्रोल करायचं असतं. असं जर आपण केलं तर हा आजार कायमचा निघून जातो, पूर्णपणे निघून जातो. हा त्रास तुम्हाला पुन्हा पुन्हा वारंवार होत नाही. तर अशा प्रकारे हा त्रास आपल्याला ट्रीटमेंट याची करायची असते. आता तुम्ही म्हणाल की डॉक्टर ठीक आहे तुम्ही आम्हाला हे सांगितलं, मग कफाची ट्रीटमेंट करायची, मग त्याची ट्रीटमेंट पण सांगा. ठीक आहे, ते पण सांगतो. या ठिकाणी बघा, कफ शामक जितक्या पण गोष्टी आपण करतो ते जर तुम्ही या ठिकाणी केलं तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. उदाहरण सांगायचं झालं तर जर तुमच्या पोटामध्ये जळजळ होत नसेल
नुसते ढेकर असतील आणि पोट नुसतं जळजळ असेल आणि जळजळ नाही होते, तर साधी आपली घरातली काळी मिरी जी असते ना, त्या काळी मिरीचं चूर्ण बनवायचं, ते मधाबरोबर मिक्स करायचं आणि त्याचं चाटण घ्यायचं. आणि हे चाटण कधी घ्याल, तर जेवणाच्या काही वेळ अगोदर घ्यायचं. आणि त्याच्यावरती साधं पाणी प्या, गरम पाणी पण पिण्याची गरज नाही. त्याच्यानंतर जेवताना मध्ये मध्ये थोडं थोडं गरम पाणी प्यायला तरी सुद्धा चालेल. पण ह्या काळामध्ये आपल्याला कफ कमी करायचा आहे. मग कफ करण्यासाठी काळी मिरी आणि मध अतिशय चांगली घरगुती उपाय आहेत, यांचा वापर करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला पित्ताचा त्रास आहे, पित्त होते आणि तुम्हाला कफाला ट्रीटमेंट करायची पण त्याच्या जागेवरती पित्त पण जळजळ होते, अशा वेळेला जर काळी मिरी घेतली तर तुम्हाला त्रास होणार. मग अशा वेळेला काय करायचं? मग अशा वेळेला एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर वरती पाणी येत असेल आणि जळजळ होत नसेल, फक्त पाणी येते, आंबट पाणी येते फक्त, मग अशा वेळेला तुम्ही सुंठाचा वापर करू शकता, सुंठ आणि मध वापरू शकता. आणि जर वरती पाणी पण येते आणि जळजळ पण होते, मग अशा वेळेला नागरमोथा नावाची एक वनस्पती असते, त्याचा तुम्ही वापर करू शकता. नागरमोथा वनस्पती ही पित्त पण कमी करते, कफ पण कमी करते, पण वात काही प्रमाणामध्ये वाढवते. म्हणून पहिलं कफ आणि पित्त कमी करून घ्या, मग वात कमी करायला जावा, मग त्यावेळेला तुम्ही काळी मिरी पुढे वापरू शकता. एकदा का जळजळ तुमची कमी झाली, मग तुम्ही याचा वापर निश्चित करू शकता. तर अशा प्रकारे हे लक्षात ठेवा की ज्या वेळेला ढेकर येतात त्यावेळेला कफाच्या स्थानामध्ये असल्या कारणाने कफाची ट्रीटमेंट पहिली करावी लागते, मग आपण त्याचं वाताचं ट्रीटमेंट करू शकतो. मग अशा रुग्णांमध्ये आपण बस्ती नावाची जी चिकित्सा असते ती आपण उत्तम पद्धतीमध्ये करू शकतो आणि त्यांना त्याच्यातून कायमचा आराम मिळू शकतो. जनरली याला तुम्ही साध्या बोली भाषेमध्ये असं म्हणू शकता की हा त्रास वाताच्या ऍसिडिटीचा त्रास असं म्हणू शकता. वातामुळे होणारी ऍसिडिटी जी असते ती अशा प्रकारे होऊ शकते. म्हणजे हे पूर्ण असं डिटेल, म्हणजे हे वाक्य एखाद्या डॉक्टरने जर ऐकलं तर तो म्हणेल की अरे काय म्हणतोय हा. पण तुम्हाला समजण्यासाठी मी हे सांगतो की वातामुळे होणारी ऍसिडिटी, पण ऍक्च्युअल मध्ये त्या आजाराचं नाव असतं आमाशयगत वात, असं हे लक्षणं यामध्ये दिसायला लागतात. तर अशा प्रकारे आपल्याला निदान करून जर आपण त्याची ट्रीटमेंट केली तर ते कायमचं जातं. नाही तर अनेक रुग्ण असे असतात की त्यांना अनेक वर्ष हा त्रास असतो, काहीच उपाय होत नाही. का तर तिथे बरेच वेळेला वाताची ट्रीटमेंट केली जाते, का तर ढेकर येतोय, वायू बाहेर येतोय, मग वायू कमी करा. पण वायू नसून त्या ठिकाणी कफाची ट्रीटमेंट करून मग वाताची चिकित्सा केली तर ते कायमचं बरं होतं. आणि मित्रांनो, अशा प्रकारचाच विचार हा आयुर्वेदाच्या प्रत्येक आजाराची चिकित्सा करताना केला जातो. म्हणून असं म्हणतात की आयुर्वेदामध्ये मुळावरती ट्रीटमेंट करता करता येते आणि मुळापासून आजार दूर करते. तर अशा प्रकारे आपल्याला याची चिकित्सा करावी लागते. एक प्रश्न आलेला आहे, तो एक पटकन घेतो मी. ऍसिडिटीमुळे पाय दुखतात का गुडघ्या मागे दोन्ही पाय दुखतात? हा विषय आपला गेल्या वेळेसच्या वेबिनार मध्ये झालेला आहे की ऍसिडिटी आणि सांधेदुखी. तुम्ही गेल्या वेळेला यायला पाहिजे होतं, कदाचित तुम्ही असा नाही. तर गेल्या वेळेला सांधेदुखी आणि ऍसिडिटी हे पण मी तुम्हाला विषय सांगितला होता. ऍसिडिटी बरोबर किती सारे आजार वेगवेगळे असतात बघा. का असतात ते? कारण आपलं जे पोट आहे, आपण जे अन्न खातो त्याच्यानेच आपलं शरीर बनत असतं. तुम्ही विचार करा ना, आपण लहान असताना 2 kg असतो, एवढीशी असतो आपण. आणि नंतर काही वर्षानंतर, 15 वर्षानंतर, 20 वर्षानंतर आपली साईज केवढी होऊन जाते. मग हे कसं होतं? बाहेरून काहीतरी आतमध्ये जातंय, ते आतमध्ये गेल्याच्या नंतर त्याचं कन्व्हर्जन होतंय, त्याचं कन्व्हर्जन आपल्या शरीराच्या घटकांमध्ये होते आणि मग आपल्या शरीराची वाढ होते. बरोबर की नाही? मग ही जी शरीराची वाढ होते, हे जे शरीराचं पोषण होते, ते जर योग्य पद्धतीमध्ये आपण केलं नाही तर आपल्याला आजार होणार निश्चित आहे. म्हणून ऍसिडिटीला प्रत्येक वेळेला आपण जर गंभीरपणे घेतलं तर आपण फ्युचरचे अनेक आजार रोखू शकतो. यासाठी ऍसिडिटीवरती मी बरंच भर देतो, प्रत्येक वेळेला भर देतो. आणि माझे व्हिडिओ सुद्धा जर तुम्ही युट्यूब वरती बघाल तर बरेच व्हिडिओ पोटा संबंधात आहे, कारण मूळ आजार जो असतो तो पोटापासून सुरू होतो. सगळेच आजार पोटापासून सुरू होतात असं मी म्हणणार नाही, अनेक वेगवेगळी कारणं त्याला असतात, पण पोटापासून आजार सुरू होणाऱ्यांचा प्रकार हे खूप जास्त आहे. तर हा जो ढेकर येण्याचा जो प्रकार आहे तो अशा प्रकारे असतो. मग याच्यामध्ये आणखीन एक ट्रीटमेंट केली जाते आयुर्वेदामध्ये, ती म्हणजे वमन चिकित्सा.
वमन म्हणजे उलटी करणं. आता उलटी करणं, वमन करणं हे जर तुम्ही नॉर्मल गुगलवरती जर सर्च करून बघाल तर तुम्हाला समजेल की वमन ही चिकित्सा कशाची केली जाते, तर कफाची चिकित्सा केली जाते. आणि कोणत्या जागेवरती केली जाते, तर आमाशयामध्ये केली जाते. पहिली कफाची चिकित्सा करायची असते, वमन करायचं असतं आणि मग त्याच्यानंतर बस्ती करायचा असतो. अशी प्रकारची चिकित्सा आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. पण बऱ्याच वेळेला म्हणजे खूप कमी वेळेला या वमनाची गरज पडते. बाकीचे अनेक रुग्ण जुने जरी असतील तरी ते लवकर कमी होतात. कारण लवकर हा आजार कमी होण्याचं कारण हे असतं, कारण त्यांचा जो ही जी चिकित्सा पद्धती जी आहे, की आजार कोणत्या स्थानामध्ये आहे, कफाच्या स्थानामध्ये आहे. मग त्या ठिकाणी कफाची चिकित्सा करणं गरजेचं असतं. मग ते जर नुसतं केलं तरी सुद्धा हा त्रास कमी व्हायला लागतो. तुम्हाला जर ढेकर खूप जास्त प्रमाणात असतील तर तो विकार म्हणून आहे. आता बघा, ढेकर हा आजार म्हणून असणं आणि लक्षण म्हणून असणं दोन्हीही दोघांमध्ये फरक आहे. काही वेळेला ऍसिडिटी जी असते ती लहान आतड्यांमध्ये असते, पण लहान आतड्यांमध्ये असल्या कारणाने ढेकर येण्याचं जे सिम्पटम असतं ते लक्षण म्हणून, लहान आतड्यांमधल्या ऍसिडिटीचं ते लक्षण म्हणून असतं, ते आजार म्हणून नसतं. मग त्यावेळेला याची ट्रीटमेंट वेगळ्या पद्धतीमध्ये करायला लागते. पण कॉमनली ज्यांना भरपूर ढेकर येतात किंवा ज्यांचा बोटाने असं अंगावरती दाबलं की ढेकर येतात, ही लक्षणं आमाशयगत वात व्याधीमध्ये आहे, त्यावेळेला कफाची चिकित्सा करणं खूप महत्वाचं असतं. आता या ठिकाणी आणखीन एक कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे की कफाच्या स्थानामध्ये ज्या वेळेला एखादा व्याधी असतो त्याला कफ जिथे जिथे आहे तिथे तिथे त्रास होतो. उदाहरण सांगायचं झालं तर कफ छातीमध्ये आहे, आपल्या फुफ्फुसांमध्ये आहे, मग तिथे कफाचा त्रास होतो. तसंच मांसधातू जो असतो तो कफाने बनलेला आहे, तर त्याच्यामुळे त्या मांसावरती पीडन केलं की तिथून ढेकर निघतात. हा कॉन्सेप्ट आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. हे थोडस ज्यांचे मॉडर्न सायन्सचं नॉलेज आहे त्यांना हे थोडं वेगळ्या पद्धतीमध्ये वाटेल, कारण त्यांना बेस माहिती नसल्या कारणाने. पण असं केल्याने फरक पडतो. आज मी तुम्हाला अशाच प्रकारच्या एका रुग्णाची केस स्टडी दाखवणार आहे, तर ती आपण आज बघूया. या ठिकाणी हे रुग्ण माझ्याकडे 17 ऑगस्ट 2021 ला आले होते. त्यांना मी थोडं संस्कृतमध्ये हे लिहिलेलं आहे आणि काही शब्द त्यांच्या भाषेमध्ये लिहिलेलं आहे, कारण त्यांची भाषामध्ये मला लक्षात ठेवणं ते सोपं होतं की त्यांना तो त्रास होता. तर बघा, त्यांचं वजन वगैरे हे एवढं होतं. आधमान होता. आधमान म्हणजे गॅसेस होणं पोटामध्ये, वात वाढणं, त्याचबरोबर म्हणजे त्यांनी जे जे सांगितलं ते तसंच्या तसं आम्ही हिस्ट्रीमध्ये लिहून घेत असतो. तर उद्गार बाहुल्य, उद्गार म्हणजे ढेकर, तीव्र तीव्र म्हणजे मोठा आवाज त्यांचा येत होता. त्याच्यानंतर अनशन उत्तर दौर्बल्य. अनशन म्हणजे काय, तर काहीच न खाल्ल्याच्या नंतर दौर्बल्य असतं, अशक्तपणा येणं, हे त्यांचं लक्षण होतं. वात संपूर्ण अंगात फिरत होता, हे त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलं. तर ह्याचं लक्षण म्हणून मी माझ्या भाषेमध्ये कसं देणार, तर त्यांच्या शब्दात मी लिहून, जनरली माझ्या रुग्णांचं मी तसंच त्यांचं जे सिम्पटम आहे ते त्यांच्या शब्दामध्ये लिहून घेणं जरा बरं पडतं, कारण पुढे जाऊन ते कमी झालं आहे का नाही झालं आहे हे समजतं. त्याच्यानंतर मणिबंध संधी शूल ग्रह प्रातकाली लक्षणवृद्धी म्हणजे काय, मणिबंध संधी म्हणजे काय, तर आपलं जे मनगड असतं त्याला मणिबंध संधी बोलतात. तर हे त्यांचं दुखायचं. सकाळी उठल्याच्या नंतर सांधे जास्त करून दुखायचे, लक्षणं वाढायची. म्हणजे बघा, आताच तुम्ही प्रश्न विचारला होता की सांधे दुखतात का, तर हो दुखतात, आणि त्यांना पण हे लक्षण होतं. कटिग्रह म्हणजे कंबर जखडायची. उरशूल म्हणजे छातीमध्ये दुखायचं, जसं मी तुम्हाला सांगितलं आमाशयगत वाताची जी लक्षणं असतात, छातीमध्ये जड वाटतं, दुखतं, जळजळ होते, वात फिरतो, घाम आला की जरा बरं वाटतं. आता बघा, घाम आल्याच्या नंतर त्यांना बरं वाटतंय. तर ज्या वेळेला घाम येतो त्यावेळेला कफाचं शमन होतं. तुम्ही कधी पण बघा, आपल्या शरीरामध्ये ज्या वेळेला कफ वाढतो, छातीमध्ये कफ वाढतो, त्यावेळेला आपण कफाला वितळवण्यासाठी शेकवतो. मग ज्या वेळेला या रुग्णाला घाम यायचा त्यावेळेला त्याचा त्रास कमी होत जायचा. का, तर कफ कमी व्हायचा म्हणून त्रास कमी व्हायचा. लक्षणं उपशय. त्याच्यानंतर सर्वांग कंडू, संपूर्ण अंगावरती खाज होते. आता खाज असण्याचं लक्षण काय असतं, तर ते पण कफाचाच त्रास असतो. पायाला सूज होती, कडधान्य खाल्लं की पोटात जास्त गॅस वाढायचे, सकाळी उठल्याच्या नंतर, ही सगळी बरीच लक्षणं त्यांना होती. ती जशी होती ती तशी तशी आम्ही लिहून घेतली होती. त्याच्यानंतर
1 सप्टेंबरला, म्हणजे पहिले 17 ऑगस्टला ते माझ्याकडे आल्या होत्या, नंतर 1 सप्टेंबरला परत माझ्याकडे जेव्हा ते आले त्यावेळेला त्यांना 10% फरक पडला होता. 10% फरक का पडला होता? कारण त्यांच्या वातावरती म्हणजे आजाराचं स्वरूप जे दिसायला होतं ते वाताचं होतं, पण आपल्याला ट्रीटमेंट कशाची करायची आहे तर कफाची ट्रीटमेंट करायची, म्हणून त्यांना पहिल्या फॉलोअप मध्ये फक्त 10% फरक पडला होता आणि बाकीचा त्रास काही प्रमाणामध्ये तसाच होता. मग पुढे जाऊन बघितलात तर त्यांना त्रास बऱ्यापैकी कमी झाला होता. ढेकर त्यांना होते, छातीमध्ये अस्वस्थता होती, पण त्यांची लक्षणं बरीचशी कमी झालेली होती. म्हणजे बघा, फिरणारा वात उपशय म्हणजे काय, तर जो वात फिरत होता सगळीकडे तो कमी झाला होता. आणि त्याच्यानंतर 13/10 म्हणजे 13 ऑक्टोबरला त्यांना उत्तम उपशय म्हणजे सगळं त्रास त्यांचे कमी झाले होते. कसलाही त्रास त्यांना राहिला नव्हता. फक्त मणिबंध संधिशूल हा एक प्रकार त्यांना होता. पोटामध्ये गॅसेस थोडेसे होते. ढेकर येत होते पण भरपूर कमी होते. दाबल्याच्या नंतर जे ढेकर यायचे ते नव्हते. मग त्यांना पण आम्ही बस्ती चालू केली. बस्ती चालू केल्याच्या नंतर त्यांचे ढेकर पूर्ण गायब झाले. पण बस्ती चालू असताना त्यांना थोडंसं पोटामध्ये दुखण्याचा त्रास होत होता. कडक संडासला होत होती, पण नंतर तो पण सॉल्व्ह झाला आणि त्यांना 11/11ला आम्ही बस्तीची ट्रीटमेंट पुन्हा चालू केली आणि उत्तम उपशय म्हणजे पूर्ण त्यांचा त्रास त्यावेळेला निघून गेला. त्याच्यानंतर पुढे पुन्हा त्यांना हा त्रास झाला नाही ढेकरचा. पुढे त्यांना बाकीचे त्रास होत होते, त्याच्यासाठी मग त्या माझ्याकडे कंटिन्यू चालू होत्या. त्यांचं येणं, त्यांना बाकी काय सांधे दुखत होते किंवा आणखीन काही त्रास होता त्याच्यासाठी त्या माझ्याकडे मध्ये मध्ये येत होत्या. आणि त्यानंतर मार्च मध्ये त्यांची पूर्ण ट्रीटमेंट थांबली आणि त्यांची पूर्ण औषधं सुद्धा आम्ही थांबवून दिली आणि त्यांना बऱ्यापैकी फरक पडला. तर अशा प्रकारे ही एक केस स्टडी तुम्हाला मी सांगत आहे की अशा प्रकारे ट्रीटमेंट ही करावी लागते. तुम्हाला सुद्धा जर भरपूर ढेकर येत असतील तर कफाची ट्रीटमेंट पहिलं करणं गरजेचं असतं. एक सिंपल उपाय म्हणजे काळी मिरी. काळी मिरीची क्वांटिटी तुम्ही किती घ्यायला पाहिजे तर अगदी चिमूटभर, आणि त्याच्यामध्ये 1 थेंब मध टाकायचं. मध सुद्धा कफशामक आहे, काळी मिरी सुद्धा कफशामक आहे. दोन्हीही एकत्र मिक्स करून जेवणाच्या अगोदर जर चाटलं तुम्ही तर त्याचा बऱ्यापैकी फायदा तुम्हाला दिसून येऊ शकतो ढेकरांवरती. त्याचबरोबर ग्रुपवरती जो मी डाएट शेअर केलेला आहे, तुमच्यापैकी काही जणांना मी गेल्या वेळेस सांगितलं सुद्धा होतं की तुम्ही तो फॉलो करा आणि पुढच्या 7 दिवसांनी मला कळवा. तर ते तुम्ही नक्कीच हे करा. सर इथे वैशाली मॅडम सांगतात की सर माझ्या आईला खूप ढेकर येतात पण डॉक्टर बोलतात की मानसिक त्रास. हा हेच आहे. मी तुम्हाला तुम्ही सुरुवातीला होता का नाही माहित नाही मला, पण मी सुरुवातीला सांगितलं होतं की बरेच डॉक्टर त्याला मानसिक त्रास आहे असं सांगतात, पण आयुर्वेदामध्ये त्याला सांगितलेलं आहे, त्याला ती लक्षणं सुद्धा सांगितलेली आहेत आणि अशा प्रकारच्या रुग्णांची ट्रीटमेंट सुद्धा बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे होऊ शकते. आणखीन एक प्रश्न माधुरीजी विचारतात या ठिकाणी, सर सॅलड खाल्ल्यानंतर पोट साफ होत नाही, ढेकर पण येतात, सांधे दुखतात. पण सॅलड पोट साफ करण्यासाठी घेऊच नका. पोट साफ करण्याचा सिंपल जो उपाय मी दरवेळेला सांगतो, तुम्ही सॅलड खायचं तर खावा, काही प्रॉब्लेम नाही, पण पोट साफ होण्याच्या उद्देशाने खाऊ नका. पोट साफ करण्याच्या उद्देशाने हे करू नका. पोट साफ करण्याच्या उद्देशाने सॅलड खाऊ नका. पोट साफ करायचं असेल तर 1 चम्मच तूप, सैंधव मीठ जेवणाच्या मध्यभागी घ्या, त्याच्याने बऱ्यापैकी फरक पडेल. आणि जर ढेकर जास्त असतील तर त्याच्यामध्ये थोडस हिंगाचा वापर तुम्ही निश्चित करू शकता पोट साफ होण्यासाठी. गेल्या वेळेच आपलं एक सेमिनार गेल्या गेल्या शनिवारच वेबिनार होतं सांधेदुखी आणि ऍसिडिटी. तर त्याचं जर जर रेकॉर्डिंग असेल तर मी तुम्हाला पाठवून देईन. माझ्या टीमला सांगेन की तुमच्यापर्यंत पोहोचवा, आणि ते असलं तर पाठवून देईन. मी काही कमिटमेंट देत नाही कारण टीमने ते सेव्ह केलेलं आहे का नाही मला माहित नाही. आणखीन प्रश्न विचारतायत की सर मला डॉक्टर अल्सर सांगितल्या, गोळ्या घेतल्या तेव्हा बरे वाटते, आता परत पोटात दुखते आणि तोंडाला आणि अंगाला खाज येते. अल्सर आहे का नाही आहे हे एंडोस्कोपी केल्याशिवाय समजणार नाही. अल्सर कोणत्या जागेवरती आहे हे पण महत्वाचं आहे. अल्सरचा विषय निघालाच आहे या ठिकाणी, तर मी थोडक्यात तुम्हाला एक सांगतो
की जेवल्या जेवल्या लगेच पोट दुखणं किंवा न जेवता पोट दुखणं याचा अर्थ स्टमक मध्ये अल्सर असण्याची शक्यता असते. जेवणानंतर 2 तासाने पोट दुखणं म्हणजे जठरामध्ये अल्सर असण्याची शक्यता जास्त असते. सॉरी, लहान आतड्यांमध्ये अल्सर असण्याची शक्यता जास्त असते. जठरामध्ये जे अल्सर होतात ते अम्लीय गुणधर्मामुळे जास्त होतात आणि लहान आतड्यांमध्ये जे अल्सर होतात ते क्षारीय गुणधर्माच्या पदार्थांमुळे जास्त होतात. हा दोघांमधला फरक आहे. तर तुम्हाला कुठल्या प्रकारचा अल्सर आहे हे तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना विचारणं गरजेचं आहे आणि एंडोस्कोपी केल्याच्या नंतरच त्याचा हे समजणार आहे आपल्याला. तर अशा प्रकारे हे ढेकर येण्याचा जो त्रास असतो तो अशा प्रकारे येतो. सर तुम्ही जो डाईट पाठवला आहे कोणी कोणी फॉलो करावा. हा एक सिंपल डाईट आहे. डायबिटीसच्या रुग्णांनी फक्त फॉलो करू नये, बाकीच्या सगळ्यांनी तो डाईट फॉलो करू शकता. कारण त्या डाईट मध्ये पहिले 2 दिवस डाळ आणि भात आहे, पुढचे 2 दिवस डाळ भात भाजी आहे, त्याच्यानंतर ज्वारीची भाकरी आणि भाजी आहे. अशा प्रकारचा तो डाईट आहे. तर तो सिक्वेन्स वाईज जर करत गेला तर बॉडीमध्ये डिटॉक्सिफिकेशन होण्याची शक्यता जास्त असते. जी लोक एकदम बारीक आहेत, ताकद कमी आहे, अशा लोकांनी घेऊ नका. जी लोक स्थूल आहेत आणि ताकद कमी आहे त्यांनी हा डाईट नक्की करा, त्यांना खूप चांगला फायदा होईल. जर स्थूल व्यक्तीला तो डाईट करायचा असेल तर त्याच्यामध्ये गोड पदार्थ डायबिटीस नसताना फक्त ठेवून द्या, बाकी काही करण्याची गरज नाही. बाकी किंवा कृष व्यक्तींनी जर तो करायचा असेल तर त्याच्यामध्ये फक्त एवढं करा की जेवणाची क्वांटिटी बऱ्यापैकी घ्या. याच्यामध्ये तुम्हाला फायदा त्या डाईटमध्ये असा होणार आहे की तुमची ताकद वाढायला, तुमची पचनशक्ती उत्तम होण्यासाठी तुम्हाला मदत होणार आहे, हे लक्षात घ्या. तर अशा प्रकारे हा ढेकर येण्याचा त्रास जो असतो ना तो अनेक जणांना त्रास देत असतो. डोकं दुखण्याचा सुद्धा बऱ्याच वेळेला याचा त्रास होतो. याच्यामध्ये आणखीन एक याच्यामध्ये असं असतं की काही वेळेला याचं कारण जे लपलेलं असतं ना, म्हणजे हा तिसरा प्रकार आहे. म्हणजे पहिला आपण बघितला जठरामुळे येणारे भरपूर ढेकर, दुसरा आपण प्रकार बघितला लहान आतड्यांमध्ये काही त्रास असेल तर येणारे ढेकर, त्यावेळेला ते लक्षण स्वरूपमध्ये असतं. आणि चौथं म्हणजे मोठ्या आतड्यांचा त्रास, म्हणजे त्याच्यामध्ये ज्या वेळेला कॉन्स्टिपेशनचा त्रास एखाद्या व्यक्तीला खूप तीव्र प्रमाणामध्ये असतो त्यांना हे ढेकर खूप येतात आणि त्या आजाराचं नाव आयुर्वेदामध्ये उदावर्त असं म्हटलेलं आहे. उदावर्त जो आजार असतो ना त्याच्यामध्ये ढेकर तर खूप येतच असतात, पण या ठिकाणी कफाची संप्राप्ती नसते. कारण या ठिकाणी संप्राप्ती जी म्हणजे पॅथॉलॉजी जी होत असते ती वाताची पॅथॉलॉजी होत असते. कारण कॉन्स्टिपेशन होऊन अपान वायू, मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की 5 वायू असतात, त्याच्यामधला 5वा वायू जो असतो तो संडास बाहेर काढण्यासाठी मदत करतो. आणि ज्या वेळेला हा त्रास कमी असतो, कॉन्स्टिपेशन ज्याला होतं त्याला अपान वायूला त्रास होतो, तो ऊर्ध्व येतो आणि मग तो हळूहळू समान वायूला खराब करतो, मग व्यान वायूला खराब करतो, मग उदान वायूला खराब करतो, मग प्राणवायूला खराब करतो. तर त्याच्यामध्ये सुद्धा काही वेळेला ढेकर खूप येत असतात, पण त्यावेळेला त्यांची चिकित्सा जी करायची असते ना ती त्यांचा अपान वायूवरती करायची असते. मग त्यावेळेला तुम्हाला पोट साफ करण्यासाठी उपाय करणं अपेक्षित आहे. आणि अशा वेळेला जर पोट साफ तुमचं झालं तर ढेकर तुमचे आपोआप निघून जातात. अनेक जण असे असतात का की ज्यांना कॉन्स्टिपेशन असतं आणि ढेकर खूप येतात. ठीक आहे, ढेकर येतात ते येतात, पण ज्या दिवशी पोट साफ होतो त्या दिवशी ढेकर वगैरे काही नसतं. मग त्यांचा जो आजार असतो ना तो अपान वायूचा त्रास असतो, त्यांना जठरामध्ये त्रास नसतो. मग अशा वेळेला पण तो जो उदावर्त म्हणून जो त्रास आहे, वातामुळे जो त्रास असतो तो बऱ्याच वेळेला नॉर्मल पोट साफ झाला की तो निघून जातो. पण आमाशयगत वात म्हणजे जठरामध्ये जो वात असतो आणि तिथे जो त्रास असतो ना तो बऱ्याच वेळेला कमी होणं सहजासहजी खूप जटिल असतं आणि ते कमी व्हायला थोडा वेळ जातो. त्याच्यामध्ये ते लगेच सहजासहजी कमी होत नाही. त्याचा वाढ अशीच होत असते की पहिले भरपूर ढेकर येतात, नंतर एका जागेवरती कुठेतरी दाबलं तर ढेकर यायला सुरुवात होतात. दुसरी एक गोष्ट, हा त्रास कोणाचा कमी होत नाही ते पण सांगतो. जी लोक भरपूर प्रमाणामध्ये विचार करत असतात, सारखे सारखे विचार करत असतात, खूप जिज्ञासू असतात, त्यांना सुद्धा हा त्रास होऊ शकतो. हा त्रास होण्याच्या मागचं कारण पण एक लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी कारण याचं हे असतं की फटाफट खाणं, फास्ट जेवणं. जेवण समोर आलं की फटाफट खाणं, त्यानंतर घाई गडबड करणं, हा पण याचा बऱ्यापैकी त्रास
होतो. त्याच्यामुळे आमाशयात वात नावाचा त्रास असतो तो होऊ शकतो. ज्या वेळेला तुम्ही फटाफट खाता ना त्यावेळेला तोंडातून हवा पोटामध्ये जाते, त्याला एरोफेजिया असं म्हटलं जातं. एरोफेजिया म्हणजे आपण हवा खातोय असं असतं आणि त्याच्यामुळे तो त्रास होऊ शकतो. तर हे पण लक्षात घ्या, जर तुम्ही फास्ट जेवत असाल ना तर जेवणाचं प्रमाण हे स्लो करा आणि स्लो ठेवून द्या. मग तुम्हाला त्याचा त्रास बघा कसा तिथून सुद्धा तो त्रास कमी व्हायला तुम्हाला मदत होणार आहे. राणीजी म्हणतायत हो केली होती एंडोस्कोपी, जठाला अल्सर आहे तर मला उपाय सांगा आणि काय खावे ते सांगा. अल्सर जे असतात ना ते खूप जास्त प्रमाणामध्ये तीव्र आजार आहे आणि सहजासहजी तो होत नाही. याच्यामध्ये तुम्ही तुमच्या डॉक्टरांची जी ट्रीटमेंट चालू आहे ती चालूच ठेवा. आणि याच्यामध्ये एक सोपा उपाय सांगतो तो म्हणजे ज्येष्ठमध. ज्येष्ठमधाची जी कांडी असते ती कांडी म्हणजे ज्येष्ठमधाचं घन मिळतं, ते ज्येष्ठमधाचे घन नुसतं तुम्ही चोखत जरी राहिला तरी सुद्धा त्या अल्सरला भरण्यासाठी मदत होते आणि ऍसिडिटी आणि पित्त कमी करण्यासाठी सुद्धा याच्यामध्ये मदत होते. आता तुम्ही जे मला सांगत आहे त्याच्यामध्ये तुमच्या एंडोस्कोपी मध्ये 2-3 प्रकार लिहिलेले असतात. एक तर पायलोरिक अँट्रमचा गॅस्ट्रिक अल्सर असतो, सॉरी पायलोरिक अँट्रमचा अल्सर असतो, एक गॅस्ट्रिक अल्सर असतो, एक फंडल अँट्रस अल्सर असतो. ह्या सगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे अल्सर असतात आणि ह्यांना वेगवेगळ्या प्रकारे चिकित्सा करावी लागते. तुम्हाला नॉर्मल असाच उपाय करायचा असेल तर जठराला ज्येष्ठ मधाची जी जी वनस्पती आहे त्या वनस्पतीचा वापर तुम्ही चोखून घेण्यासाठी निश्चित करू शकता. तर अशा प्रकारे ढेकर हा जो प्रकार आहे तो आहे. आजचा विषय आपला अल्सर नाही आहे. अल्सर हा विषय मी नक्की घेईन एक दिवस, ऍसिडिटी आणि अल्सर असं म्हणून. पण तुम्हाला जर नॉर्मली उपाय घ्यायचा असेल तर तशा प्रकारे घेऊ शकता. सर माझे पोट फुगते आणि जड वाटते. हा, पोट फुगते आणि जड वाटतं आणि भूक लागत नाही. बरोबर आहे. हा त्रास कफाचा असण्याची शक्यता खूप दाट असते, कारण कफाची ऍसिडिटी ज्यावेळेला होते त्यावेळेला भूक कमी लागते, पोट फुगतं, पोटामध्ये जड वाटतं. अशा वेळेला सिंपल एक उपाय करणं अपेक्षित असतं. ते म्हणजे तुमचं पोट जितकं जास्त वेळ खाली ठेवाल तेवढं तुम्हाला फायदा आहे. खाली ठेवायचं म्हणजे अजिबात खायचं नाही असं नाही. सकाळचा जो नाश्ता करता तो तुम्ही गरम लिक्विड सूपच्या स्वरूपामध्ये करा, ज्याच्याने पोट खाली राहायला मदत होईल. आणि पोट फुगण्याचा जो प्रकार असतो ना तो पोटावरती लोड पडला तर होतोय, तर लोड थोडंसं कमी होईल. त्यानंतर सकाळचा नाश्ता समजा तुम्ही 8 वाजता करताय तर दुपारचं जेवण 1:30 वाजेपर्यंत करा. म्हणजे मध्ये एक मोठा गॅप द्या, पोटामध्ये पोकळी निर्माण होते, भूक खूप लागू दे. चांगली भूक लागली की पाचक रस चांगल्या प्रकारे सिक्रेट होतात आणि ज्या वेळेला तुम्ही अन्न खाल त्यावेळेला त्याची क्वांटिटी काही प्रमाणामध्ये कमी ठेवा. काही प्रमाणामध्ये जर कमी ठेवलं तर तुमचं पोट जास्त फुगणार नाही पण पोटावरती लोड पण पडणार नाही. असं तुम्ही रेग्युलरली करा. 1:30 वाजता जेवण झाल्याच्या नंतर डायरेक्ट रात्रीचं जेवण करा. पुन्हा मध्ये एक 4 ते 6 तासाचा गॅप द्या आणि मग पुन्हा पोट भरून जेवण करा. पोट भरून म्हणजे थोडंसं कमी जेवण करायचंय तुम्हाला, एकदम गळ्यापर्यंत नाही करायचंय, थोडं कमी प्रमाणात जेवण करा. असं तुम्ही रेग्युलरली करत गेला तर हळूहळू करत पोट फुगणं कमी होऊन जाईल, पोटाची ताकद वाढेल आणि तुमचा त्रास कमी होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही याचा उपाय निश्चित करू शकता आणि पोट फुगणं नक्कीच त्याच्याने कमी होऊ शकतं. आता आपण बघूया या ठिकाणी तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रत्येकाने तुम्ही विचारू शकता. आणखीन काही प्रश्न असतील ढेकर या स्वरूपामध्ये, कारण ढेकर हा जो भाग आहे हा बऱ्यापैकी नॉर्मलच असतो. तो त्याच्यामध्ये काही खराब नाही आहे. पण वारंवार येत आहेत, सकाळी उठल्याच्या नंतर येत आहेत, जेवलं नाही जेवलं तरी येत आहेत, मोठे येत आहेत, काही वेळेला अडकत आहेत, मग त्याचा त्रास होत असतो. तर अशामुळे आपल्याला ते ढेकर जे कमी होत नाही त्यावेळेला कफाचा विचार करणं गरजेचं असतं. प्रीतीजी विचारतायत सर पहिले एंडोस्कोपी केली होती तर हायटस हर्निया आला होता, पण आता एंडोस्कोपी केली तर हायटस हर्निया नाही आला. म्हणजे तुमचा हायटस हर्निया तो कमी झालेला आहे याचा अर्थ आहे. हायटस हर्नियाचा एक सिम्पटम सांगतो. हायटस हर्नियामध्ये सुद्धा बऱ्यापैकी ढेकर येत असतात, बऱ्यापैकी ढेकर येत असतात. आणि ज्या वेळेला तुम्ही झोपताना खाली म्हणजे असं सुपाईन पोझिशनला म्हणजे असं डायरेक्ट बेडवरती झोपता त्यावेळेला ग्रॅव्हिटीने पोटातलं जे अन्न असतं लिक्विड असतं ते सगळं वरती
येतं जर हायटस हर्निया असेल तर. मग ते लक्षण जर तुमचं थांबलं असेल तर तुम्हाला हायटस हर्निया आता तुम्हाला एंडोस्कोपीमध्ये दिसलेला नसेल. हायटस हर्निया न दिसणं असं नसतं, तो सहज दिसून येतो. पहिल्या वेळेला कमी प्रमाणात असणार आहे आणि नंतर तो कदाचित कव्हर झाला असेल म्हणून तो नसणार आहे. तुमच्यामध्ये सिम्पटम्स कदाचित जर कमी झालं असेल तर काळजी करण्याची गरज नाही आहे. नाही आला आहे तर चांगलं आहे ना, तो रिकव्हर झालेला आहे. कमी प्रमाणात असेल तर तो रिकव्हर होऊन जातो. जास्त प्रमाणात असेल तर रेअरली रिकव्हर होताना मी बघितलेला आहे, पण त्याचा असा खूप जास्त त्रास नसतो किंवा त्याची सर्जरी करून तो जागेवरती आणता येतो. मी अनेक हायटस हर्नियाच्या रुग्णांमध्ये प्रयत्न केला होता की औषधांनीच ते कमी होते का, पण मला खूप जास्त यश नाही आलं. पण फक्त माझ्याकडनं एक गोष्ट त्यांच्यासाठी एवढी चांगली झाली की त्यांचे जे त्रास होते ना ते मला कमी करता आले. पण ऍक्च्युअल मध्ये हायटस हर्निया पूर्णपणे म्हणजे ज्यांचा खूप जास्त होता तो नाही गेलेला. खूप कमी रुग्ण असे होते की ज्यांचा हायटस हर्निया कमी झाला आणि पूर्ण निघून गेला होता. आणि खूप जास्त प्रमाणात वाढला असेल तर तो तेवढा जात नाही. पण लक्षणं जी असतात ती आपण थांबवू शकतो. अँटाय ऍसिडची जी गोळी आपण घेतो, अँटी ऍसिडची जी गोळी घेतो त्याच्यापेक्षा आपण आयुर्वेदिक एखादं औषध घेतलेलं कधीही बेटर असतं, कारण त्या गोळ्यांचे सुद्धा साईड इफेक्ट असतात. आयुर्वेदिक गोळ्यांचे सुद्धा साईड इफेक्ट असतात, म्हणून ती वारंवार चालू ठेवणं गरजेचं नसतं. तुम्ही आयुर्वेदिक ट्रीटमेंट समजा घेताय एका वेळेला, त्याच्यानंतर पुढचे 4-5 महिने जरी त्रास थांबला तरी पुष्कळ असतं. कारण 4-5 महिने तुम्हाला ना आयुर्वेदिक औषधं घ्यावी लागतात ना ॲलोपॅथी औषध घ्यावं लागतं. तुमचं शरीरच तुमच्यासाठी व्यवस्थित काम करते. आणखीन काही प्रश्न असतील तर नक्की विचारा, मी उत्तर तुम्हाला नक्की देईन या ठिकाणी. एक गोष्ट मला खूप चांगली वाटते की मी पण या ठिकाणी तुमच्यासाठी दर शनिवारी वेबिनार घेण्याचा प्रयत्न करतोय. आणि तुम्ही रेग्युलरली चांगल्या प्रकारे मला रिस्पॉन्स देत आहात. बरेच जण या वेबिनारला येतात, प्रेझेंट राहतात, प्रश्न विचारतात, रिस्पॉन्स देतात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे. हायटस हर्नियावरती ना मी एक व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ मी तुम्हाला ग्रुपवरती टाकून देईन. त्याच्यावरती तुम्हाला उपाय नक्की सापडेल. तर म्हणजे डिटेलमध्ये आहे तो, तर तो व्हिडिओ मी ग्रुपवरती टाकून देईन. नाही पाठवला तर आमच्या ग्रुपमधल्या ऍडमिनच्या कुठल्याही नंबरवरती तुम्ही हे टाकू शकता, मेसेज टाकू शकता. वेलकम तुमचं सगळ्यांचं. तर अशा प्रकारे ढेकर हे जर नॉर्मली येत असतील तर काही काळजी करू नका. खूप जास्त प्रमाणामध्ये येत असतील तर त्याचं लक्ष ठेवा की त्याचं कारण कुठेतरी कफामध्ये दडलेलं असतं. अँटाय ऍसिड औषध, अँटाय ऍसिड हे बघा मी तुम्हाला काय बोललो की अँटाय ऍसिड औषधं जी असतात ती त्यांचे साईड इफेक्ट असतात. आयुर्वेदिक औषधांची सुद्धा साईड इफेक्ट असतात. साईड इफेक्ट नसलेलं एक औषध मी तुम्हाला सांगू शकतो, ते म्हणजे सांडू कंपनीचं एक औदुंबर अवलेह नावाचं एक औषध येतं. किंवा नॉर्मली तुम्ही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये जाल तर तिथे औदुंबराचं एक पाणी सुद्धा मिळतं. या पाण्याचा वापर तुम्ही अँटाय ऍसिड सारखा करू शकता. जळजळ वगैरे होत असेल तर ते औषध खूप चांगल्या प्रकारे काम करतं. जर डायबिटीस असेल तर औदुंबर अवलेह घेऊ नका, तर नुसतं औदुंबर जल घ्या, त्याच्याने सुद्धा फरक पडेल. दुसरा एक साधा उपाय सांगतो ज्याचा साईड इफेक्ट नाही, पण रेग्युलरली चालू ठेवू नका, काही दिवसांनी ते बंद करा मग पुन्हा चालू करा. तर अशा वेळेला काय करायचं असतं आपल्याला, अशा वेळेला तुम्हाला वाळा नावाची एक वनस्पती असते. ही वाळा नावाची जी वनस्पती असते ना ती याच्यासाठी सुद्धा काम करते, ज्या वेळेला बर्पिंग होतं आणि त्याचबरोबर पाणी सुद्धा वरती येत असतं, आंबट गुळणे सुद्धा वरती येत असतात, त्यावेळेला वाळा नावाची वनस्पतीचा तुम्ही निश्चित वापर करू शकता. वाळा वनस्पती कशी वापरायची, वाळ्याचं गवत येतं, ते गवताची एक जुडी आणायची कुठल्याही आयुर्वेदिक मेडिकलमध्ये. वाळ्याची जुडी ही मिळते, ती जुडी आणायची, तशी तशी तुमचा जो माठ असतो घरी किंवा तुमच्या घरी जे काही पाण्याचं साठवणारं जे काही मडकं असेल, हांडा असेल, कळशी असेल किंवा माठ असेल, त्याच्यामध्ये ती वाळाची एक जोडी टाकून ठेवा. त्या वाळ्याचा असेन्स त्या पाण्यामध्ये जातो आणि त्याचा वापर तुम्ही ऍसिडिटीसाठी निश्चित करू शकता. त्याचा साईड इफेक्ट काही नसतो, तर ते तुम्हाला वापरायला काही हरकत नाही आहे. वेलकम तुमच्या सगळ्यांचं. सर आपले व्हिडिओ खूप छान आहेत, आपलं मार्गदर्शन चांगले असते, आपले खूप वेलकम तुम्हाला सुद्धा. आता पुढच्या आठवड्यात आपण कदाचित पुढच्या आठवड्यामध्ये मी भेटणार नाही तुम्हाला,
जमलं मला तर मी शुक्रवारी संध्याकाळी हे वेबिनार घेईन, एखादा विषय घेऊन येईन, नाहीतर त्याच्या पुढच्या शनिवारी आपण नक्की भेटू. पुढच्या शनिवारी वेबिनार देण्यासाठी मी स्वतः उपस्थित नाही आहे, त्यामुळे आपण पुढच्या वेळेला नक्की भेटू. ज्योती चव्हाण मॅडम, तुम्ही अनम्यूट होऊन बोलू शकता. तुमचा हे माईक अनम्यूट करा आणि बोलू शकता तुम्ही. ज्योती चव्हाण मॅडम, तुम्हाला माईक अनम्यूट करायचं असेल तर करू शकता तुम्ही, होत नसेल तर मी करून देतो तुम्हाला. हा, आता करून बघा. हा हॅलो सर. हा, हॅलो. नमस्कार. हा, हा नमस्कार, सर. बोला. हा सर, हा, माझ्या सासूबाईचं वय 75 वय आहे सर. ठीक त्यांना आहे. बीपी शुगर आहे. ठीक आहे. त्यांना पण सतत ढेकर येतात सर. आणि आता सध्या त्यांना मुळव्याचा त्रास होतोय सर, आणि ते कोंब पण आलेला आहे, ब्लिडिंग होतोय त्यांना. ओके, त्यांना काय काळी करू? वापर करू नका. त्यांना त्रास जास्त होईल. हो त्यांना वाळ्याचा वापर करा. जे मी वाळ्याचा तुम्हाला सांगितला ना उपाय, तो त्याचा वापर तुम्ही करू शकता त्याच्यासाठी. त्यांना कॉन्स्टिपेशनचा जर त्रास बर. असेल तर त्याच्यामुळे ते ढेकर येत असण्याची शक्यता जास्त आहे. मुळव्यात ज्या वेळेला होतो ना, कॉन्स्टिपेशन आहे का? तर मुळव्याधाचं जे अर्ली सिमटम असतं ना, ते कॉन्स्टिपेशन असतं. आणि त्याच्यामध्ये अच्छा. पण त्याच्या अर्ली सिमटम असतं कडक संडासला होणं. आणि हो हो. त्याच्यानंतर पहिलं कडक संडासला होण्याचा त्रास होतो. मग त्याच्यानंतर कडक संडासामुळे तिथे कट जायला सुरुवात होते. मग तिथल्या नसा फुगतात आणि मग तिथे एक कोंब येतो. तो जो कोंब असतो ना, तो मल बाहेर येण्यासाठी अडथळा निर्माण करतो आणि मग त्याच्यामुळे वायूचा त्रास होऊन पूर्णपणे ढेकर येणं वगैरे हा प्रकार होत असतो. त्यांना जर रक्त पण जाते, ब्लिडिंग पण जाते, तर तुम्ही जवळच्या डॉक्टरांकडे दाखवून घ्या. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक काम करा, ते वाळ्याचा जो मी उपाय सांगितला होता तो तुम्ही करू शकता. त्याच्याने ब्लिडिंग साठी सुद्धा मदत होईल. आणि हो सर. वाळ्याचा काढा बनवू नका, वाळा फक्त पाण्यामध्ये सोडून ठेवा. ते पाणी हो त्यांना पाजत जावा. ब्लिडिंग कमी होऊन जाईल, शरीरामध्ये उष्णता कमी होऊन जाईल आणि ढेकर पण काही प्रमाणामध्ये कमी व्हायला मदत होऊन जाईल. हो सर. ओके सर. ठीक आहे. ओके. दीपक पाटील सर, तुम्ही पण ऑन करू शकता तुमचा माईक, बोलू शकता तुम्ही या ठिकाणी. हॅलो. हा, नमस्कार, बोला. सर, गुड इव्हनिंग. गुड सर, इव्हनिंग. मी जे विचारलो ना, हायपस हर्निया तुम्ही जे सांगितला, तो हा, मला त्रास बरोबर दिवसापासून आहे. तर त्याला आहे काय तुम्हाला उपाय त्रास. वगैरे आयुर्वेदात आहेत का काय? मी तुम्हाला बोललो ना की हायटस हर्नियाच्या रुग्णांमध्ये मी खूप अतोनात प्रयत्न केले हायटस हर्निया बरा करण्याचा. पण हा. तो पूर्णपणे काही यशस्वी असा झाला नाही. पण अजूनही माझे प्रयत्न चालूच आहे. कारण मी ओके. एका वैद्यांना भेटलो होतो हा. मध्यंतरी. ते पण हा. माझ्यासारखंच पोटाच्या विकारांवरती काम करतात. तर ते मला म्हणाले होते की काही प्रमाणामध्ये तो कमी होतो. माझे पण काही रुग्ण होते, त्यांचा हायटस हर्निया कमी झाला होता. पण हायटस हा. हर्नियामध्ये असलेले सिम्पटम्स आपण काही महिने बिना औषधांचे अशापर्यंत आपण करू शकतो. कारण हा. हा आजार असा इमिडिएटली किंवा अक्युटली होत नाही. तो आजार हा. बरेच दिवस काही संप्राप्ती चालू असते, पॅथॉलॉजी चालू असते आणि मग तो आजार होतो. सुरुवातीच्या काळामध्ये असेल तर तो ऑटोमॅटिक स्वतःचा स्वतः सुद्धा बरा होऊन जातो. असं आहे. जसे की आताच पण या ठिकाणी सांगितलं होतं की त्यांना पहिला हायड्रोसर्नी आला, नंतर नाही आला, असं आहे. सर, काय होतंय, मला माझ्या मोठ्या बहिणीला, माझ्या मोठ्या दादाला, आमच्या जेनेटिकली सगळ्यांनाच प्रॉब्लेम, हम्म. सेम प्रॉब्लेम. या ठिकाणी जेनेटिकली असण्यापेक्षा आहे ना, हा. तुमच्या सगळ्यांचं जेवण जर सेम असेल तर तुम्हाला आजार पण सेम होण्याची शक्यता दाट असते. हे लक्षात ठेवा. नाही, नाही, जेवण वगैरे सेम काय नाही. मी हा, संध्याकाळी तसं खूप कमी खातोय. फक्त हा, एखादी भाकरी किंवा एखादी चपाती खातोय. आणि बरोबर. त्यानंतर किमान 1 तासभर किंवा पाऊण तास मला फिरलं तरच ते रिलीफ होतं, नाही तर त्रास होतोय. तर जेवणानंतर फिरताय तुम्ही,
फिरल्याशिवाय ते त्रास बंद होत नाही. जर नाही बंद फिरलो होत नाही. तर हा मला हा हा निश्चित त्रास होतो. बरोबर फिरावं लागतंय तुम्हाला, त्याच्यानंतर तो हा, कमी होईल. कंपल्सरी फिरावं लागतंय, मग त्रास होत नाही रात्रीचा. पण त्रास काय आणि होतोय रात्री तुम्हाला? रात्री 12 ते 1च्या दरम्यान त्रास होतोय हा, गाढ झोपेल. ओके ओके ओके, पण त्रास काय होतोय ते सांगा जरा. मला एकदम असं अचानक गुळणी येते, आणि गुळणी येऊन ती श्वासानलिकेत राहण्याची अशी तेलकट, आणि मग मला श्वासच घेता येत नाही. असं तुम्ही वाटतं की आपला जीव जातोय का तुम्ही नाही असं. एंडोस्कोपी केलेली आहे का? नाही नाही. ही चर्चा जी आता चालली आहे ना आमची, ती बाकीच्यांनी पण ऐका. कारण कधी कधी काय असतं ना, की आपल्या आजूबाजूच्या लोकांना हे सिमटम असतात. आपण आपल्याला माहिती नसल्या कारणाने आपण बोलतो अरे काय नाही रे, सोडून दे. थोडं जरी माहिती हा असेल, आपण थोडं लवकर स्टेजमध्ये जर पोहोचलो ना, तर आपण हा, बऱ्याच पुढच्या त्रासाला अगोदरच आळा घालू शकतो, असं बरोबर. आहे. तर तुम्ही एंडोस्कोपी केलेली आहे का? नाही नाही. मग एंडोस्कोपी केल्याशिवाय हायटस हर्निया आहे हे नाही समजणार. आणि तुम्हाला जर हा आता असा त्रास जर आहे ना, तर तुम्हाला एक हा सांगतो. हा. गेरू असतो माहिती ना, गेरू. नाही, मला माहिती नाही. गेरू गेरू आपण दिवाळीला रांगोळी काढायच्या अगोदर जे लाल कलरचं जे आपण करतो ना, त्या गेरूचं एक औषध येतं गैरिक म्हणून. हा गैरिकाची पावडर मिळते किंवा गैरिकाचं टॅबलेट सुद्धा मिळतात मार्केट हा मध्ये. हा पण त्या एडिबल असणाऱ्या पावडर असते ती. तर ती आयुर्वेदिक मेडिकल मध्ये जर तुम्ही विचारलं गैरिकाचं कोणता कल्प आहे का, तर तिथे जर तुम्हाला ते मिळू शकतं आणि त्याच्याने काही प्रमाणामध्ये तुम्हाला फरक पडू शकतो, हे लक्षात घ्या. ओके ओके. तुम्हाला त्याचे हायटस साईड हर्निया वगैरे काय? हे असं समजू नका. जोपर्यंत हा. एंडोस्कोपी करत नाही तोपर्यंत हायटस हर्निया कन्फर्म होत नाही, हे लक्षात घ्या. ओके आणि तुमचा ओके त्रास ओके. जर खूप जुना नसेल तर जे मी आता हे सांगत आहे ते तुम्ही करून बघा. गेरूचा वापर करा. नाही सर, मला तुम्हाला हा त्रास ऑलमोस्ट एक 15 वर्षापासून आहे. हा, मग 15 असं नेहमी होत वर्षापासून नाही, पूर्ण झाला. पण हा 2-3 महिन्यातनं किंवा 5-6 महिन्यातनं हा, मग कधी तर त्याचा होतंय. सिक्वेन्स मग त्याचा सिक्वेन्स लक्षात घ्या. किती काळानंतर होतोय याचा रेकॉर्ड ठेवा. आणि हा रेकॉर्ड ठेवून मग हळूहळू तुम्ही जसं जसं तो बरा होत जाईल तसं तसं त्याचा डिस्टन्स वाढत जाईल. नाही सर, तसं नाही होत. माझं जेवण हेवी झालं, नॉनव्हेज झालं तर नक्की होतं. हा, मग नॉनव्हेज म्हणजे काय? आता हा तेलकट जो होतं. प्रॉब्लेम तेलकट नाही, या ठिकाणी हा प्रोटीनचे काही पदार्थ तुमच्या पोटात गेले की बरेच वेळा हा काय होतं की प्रोटीनचं डायजेशन करण्यासाठी आपल्याला पेप्सिन नावाचं एक एन्झाईम लागतं प्रोटीन डायजेस्ट करण्यासाठी. मग हे हा. प्रोटीन डायजेस्ट करण्यासाठी ज्याला पेप्सिनची मात्रा कमी होते, त्यावेळेला तुम्ही प्रोटीन युक्त जे काही खाता त्याच्याने तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होतो. मग हे ओके. पेप्सिन जे एन्झाईम असतं ना, हे वाढवणं गरजेचं असतं. हे पेप्सिन एन्झाईम पपईमध्ये बऱ्यापैकी जास्त आढळून येतं, पेप्सिन. हा. तर अच्छा. हे तुमचं डायग्नोसिस होऊ शकतं की प्रोटीन खाल्लं की त्रास होतो. बाकीचे पदार्थ खाल्ले की त्रास नाही होत, पण नॉनव्हेज आहे, प्रोटीनचं प्रमाण थोडं जरी वाढलं की त्रास होतो. आणि हा त्रास किंवा नीट जास्त करण्यासाठी जेवल्यावर पण होतं. हा, जास्त जेवला जास्त जेवलं आणि त्याच्यामध्ये लवकर झोपलं तर. डाळींचं प्रमाण असेल तर तो त्रास होऊ शकतो तुम्हाला. ओके. डाळींचं प्रमाण जास्त असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा प्रोटीन डायजेस्ट नाहीच, म्हणजे अशा प्रकारचा पण तो त्रास एक असतो की पेप्सिन नावाचं जे एक एन्झाईम असतं ते कमी झाल्या कारणाने प्रोटीन डायजेस्ट होत नाही आणि मग त्याच्यामुळे हे असं वरती येण्याचा त्रास होतो. ते खाल्ल्या खाल्ल्या लगेच नाही त्रास होतो, काही वेळानंतर तो त्रास होतो. हा. ठीक आहे. ओके, थँक्यू सर. बघू, ओके ओके. फोन आला होता, मी फोन करेन. हो हो, ठीक आहे, नक्की नक्की. ओके ओके, थँक्यू सर. सर, हातात जळजळ होते आणि बॅक पेन होते. सर, हातात जळजळ होते आणि बॅक पेन होते, ऍसिडिटीमुळे होते का? हातापायांची जळजळ ज्यावेळेला होत असते ना, त्यावेळेला सगळ्यात पहिलं तुम्हाला काम करायचं असतं, शुगर चेक करून घ्यायची असते. कारण हाताची जळजळ, पायाची जळजळ हे न्यूरोपॅथीमुळे होण्याची शक्यता असते. तर पहिलं नॉर्मल एक शुगर चेक करून घ्या. शुगर नॉर्मल असेल तर मग बाकीचे उपाय करण्याचा विचार आपण करू शकतो. सर, चहामुळे खरंच प्रॉब्लेम होतो का? चहामुळे प्रॉब्लेम, उपाशी पोटी जर चहा घेत असाल तर प्रॉब्लेम होतो. उपाशी पोटी चहा घेऊ नका. काहीतरी नाश्ता करा आणि काही वेळानंतर मग चहा घ्या, मग त्रास तेवढा होणार नाही. चहाचा त्रास जो होत असतो ना, की चहा ही मुख्यतः
तुरट असते आणि तुरट पदार्थ जे असतात ना हे जेवणाच्या शेवटला घ्यायचे असतात. बरेच वेळेला आपण सकाळी उठल्या उठल्या चहा घेतो आणि मग त्याच्यामुळे त्याचा त्रास होऊ शकतो. तुम्ही प्रश्न लिहून सुद्धा पाठवू शकता या ठिकाणी. कोणत्या पावडरचं नाव पाहिजे आहे? गैरिक, गैरिक, गेरू, गेरू, गेरूच्या टॅबलेट मिळतात. गेरूचे कल्प असतात वेगवेगळ्या प्रकारचे. त्या कल्प तुम्ही तुमचे इथे आयुर्वेदिक मेडिकल असेल त्याला तुम्ही जाऊन विचारू शकता त्या ठिकाणी, ते तुम्हाला सांगतील. आणखीन कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर लिहून पाठवू शकता तुम्ही. वाडा नाही, वाळा, वाळा. संस्कृत मध्ये त्याचं नाव आहे उशीर आणि त्याला म्हणतात वाळा. शुभदा मॅडम तुम्ही माईक ऑन करू शकता. हॅलो. हा बोला. हॅलो डॉक्टर, हा बोला. मला वर्षापासून ऍसिडिटीचा खूप त्रास होतो आहे. म्हणजे सुरुवातीला मला असं जाणवलं नाही ऍसिडिटी आहे म्हणून. नंतर मग जेव्हा मी डॉक्टरांकडे म्हणजे ऍलोपॅथी वगैरे घ्यायला लागली तेव्हा मग कळालं की ऍसिडिटी आहे म्हणून. पण बरेच औषधं घेतले पण असं काही बरं वाटलं नाही मला. पण तुमचा त्रास काय आहे? त्रास मला काही असं खाण्यात आलं की मला लगेच मोशनला व्हायची. म्हणजे आता पालेभाज्या झाल्या किंवा कुठली कडधान्य झाली किंवा काही असं वेगळं तिखट खाण्यात आलं की मला लगेच मोशनला होत होती. आणि मग तेव्हापासून 1-1.5 वर्षापासून दीड वर्ष झाले तरी 1.5-2 वर्ष. मग मी मागच्या वर्षी सगळ्या टेस्ट केल्या ऍलोपॅथी डॉक्टरांकडनं, पोटाच्या डॉक्टरांकडे गेली होती आणि एंडोस्कोपी पण केली. पण एंडोस्कोपी मध्ये पण काही निघालं नाही माझं आणि सगळं नॉर्मल होतं. सोनोग्राफी पण नॉर्मल, एंडोस्कोपी पण नॉर्मल. त्यांनी ते ऍसिडिटीच गोळी घ्यायला सांगितली मला. तुम्हाला जो त्रास तुम्ही सांगताय ना हा त्रास जनरली लहान आतड्यांमध्ये होतो आणि जेवण झालं की लगेच मलप्रवृत्ती होते आणि पित्ताचा त्रास हा असतो. पित्तामुळे होणारा हा त्रास जास्त करून आहे. पित्त कमी करण्यासाठी तुमचे उपाय जर झाले तर तुम्हाला त्याचा काही प्रमाणामध्ये फरक निश्चित पडू शकतो. पित्त कमी करण्यासाठी काय करायचं तर सगळ्यात एक सोपा उपाय सांगतो. एक साधं तुम्ही याचा वापर करू शकता. जिरं असतं ना, जिरं, ते 1 चम्मच 1 ग्लास पाण्यात टाकायचं, ते गाळायचं, म्हणजे गरम पाण्यात टाकायचं, ढवळायचं, गाळायचं आणि ते पाणी जेवताना मध्ये मध्ये थोडं 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 प्यायचं. जेवताना प्यायचं. हा, एका घोटात सगळं प्यायला तर उपयोग काहीच होणार नाही. जेवताना 2-2, 3-3 घास खाऊन झाले की एक घोट जिऱ्याचं पाणी प्यायलं, 2-2 घास खाऊन झाले की 1 घोट जिऱ्याचं पाणी प्यायलं. अशा पद्धतीमध्ये केला तर काही प्रमाणामध्ये फरक पडू शकतो. तुम्ही या ठिकाणी सगळ्यांनी एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्ही म्हणाल की औषधं का सांगत नाही, मी तुम्हाला तपासलेलं नाही आहे तुमच्याबद्दल मला काही माहिती नाही, तर औषधं मी डिरेक्टली बेजबाबदारपणे असे सांगू शकत नाही. ज्या गोष्टींचा काहीच साईड इफेक्ट होत नाही त्या गोष्टीच मी तुम्हाला शेअर करू शकतो. औषधं तुम्हाला देण्यासाठी तुमची प्रकृती कुठली आहे, तुमचा आजार किती म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये हिस्ट्री घेतल्याच्या नंतर औषधं सांगता येतात. या ठिकाणी तुम्हाला काही उपाय, जसे की मी वाळ्याचा उपाय सांगितला, दीपक सर आता होते त्यांना मी एक गेरूचा उपयोग सांगितला. ह्याचे काही साईड इफेक्ट नाहीये. हे तुम्ही घरच्या घरी करून आणि खूप चांगल्या प्रकारे याचा फरक पण पडतो. का असं नाहीये की घरगुती उपाय आहे, औषध नाही तर त्याचा काय फायदा होणार नाही, असं नाहीये. मी एक व्हिडिओ बनवला होता कॉन्स्टिपेशन साठी, पोट साफ करणारं औषध न घेता पोट साफ करणं. त्याच्यावरती महाराष्ट्रातल्या अनेक जणांनी पोट साफ करणारं औषध घेणं बंद केलं आणि त्याच्यामध्ये जो उपाय सांगितला होता तो त्यांनी फॉलो केला, तुपाचा उपाय. आणि त्यांनी आता पोट साफ करणारं जे औषध असतं ना ते बंद करायला सुरुवात केली. तर हे जिऱ्याच्या पाण्याचा जो उपाय मी तुम्हाला सांगतोय ना तो तुम्ही करून बघा काही दिवस. त्याच्याने तुमचा 1.5 वर्षाचा त्रास आहे ना तर तो अजून दुर्धर अवस्थेमध्ये गेलेला नाहीये किंवा कधीच बरा होणार नाही अशा अवस्थेत सुद्धा गेलेला नाही आहे. तर तो बरा होणार. मी आयुर्वेदिक ट्रीटमेंट पण घेतली, गेले 7-8 महिने आयुर्वेदिक पण ट्रीटमेंट घेतली. त्याच्या जोडीला तुम्हाला जेवणाचं पण करायला पाहिजे. सूतशेखर, सुवर्ण सूतशेखर घेतलं डॉक्टर मी बरेच महिने, पण अजून मला तिखट खाता येत नाहीये अजिबात. मी तिखट खाऊ शकत नाही. थोडस जरी तिखट खाल्लं होणं गरजेचं आहे. तिखट जो पदार्थ असतो तो पित्त डिरेक्टली वाढवतो.
हम्म. ठीक आहे. मग पित्त डिरेक्टली वाढवतो, मग त्याच्यानंतर आतड्यांमध्ये क्षोभ निर्माण होतो आणि मग पेरिस्टाल्टिक मुवमेंट व्हावून लगेच मलप्रवृत्ती व्हायला लागते. हम्म. याच्यामध्ये परपटी कल्पना ज्या असतात त्या तुम्हाला कदाचित वापरल्या गेल्या असाव्या आणि त्याचा काही प्रमाणामध्ये फायदा होतो. पण तुम्ही जिऱ्याचा एक कदाचित थोडासा हो, उपाय जिरं खाल्लं की, आता तर मी जिरंच खाते, मला जिरं खाल्लं की अगदी लगेच बरं वाटायला लागतं. पण जिरं पाणी खाऊ नका. जिरं हा. खाल्लात ना तर फरक नाही पडणार. तुम्ही हे बघा, तुम्हाला मी सांगतो परत एकदा, ऍलोपॅथीमध्ये औषध देण्याचे मार्ग आहेत. तोंडावाटे औषध द्यायचं, इथून इंजेक्शन जे दिलं जातं किंवा इकडनं दिलं जातं त्याला IV IV. म्हणतात. इकडनं जे दिलं जातं त्याला इंट्रा सबक्युटेनस म्हणतात. बटक वरती जे इंजेक्शन दिलं जातं त्याला इंट्रामस्क्युलर इंजेक्शन म्हणतात. हे औषध देण्याचे मार्ग आहेत. तसंच आयुर्वेदामध्ये मार्ग आहेत आणि ते वेगवेगळ्या पद्धतीमध्ये घ्यायला सांगितलं. जो तुमचा त्रास आहे त्याला जेवताना प्रत्येक घासाला औषध घेणं गरजेचं आहे. तुम्हाला जिऱ्याचा वापर जर प्रभावशाली करायचा असेल तर जिऱ्याचं पाणी स्वरूपामध्ये एक एक घोट जेवणाच्या मध्ये थोडं 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 घेतलात तर त्याचा उपयोग खूप चांगला होणार आहे. तर तशा प्रकारे घेऊन बघा. तुम्ही नुसतं जिरं खाल्लं तर त्याचा फरक पडतोय, पण तो कायमचा बरं होण्यासाठी होत नाहीये. तो त्रास नाही घेतला की परत होतोय. मग पण जेवणानंतर 1-2 तासात मला लगेच जळजळ व्हायला लागतं पोटात. मग तेव्हा मग जिरं खाल्लं की बरं वाटतं. पण तेव्हा जिरं खाऊ नका. तो त्रास न होण्यासाठी तुम्हाला हे करावं लागेल. डॉक्टर, तशा आणि प्रकारे अजून एक उपाय करून बघा. तूप खायचं म्हणतात, म्हणजे आयुर्वेदिक मध्ये तूप जास्त खा असं म्हणतात. पण मग कोलेस्ट्रॉलला चालतं का तूप खाल्लेलं चांगलं असं? चांगलं तूप खाल्लेलं गाईचं हो, चालतं. कोलेस्ट्रॉल वाढत नाही ना त्याने? नाही वाढत. कोलेस्ट्रॉल मध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉल प्रकार आहे, ट्रायग्लिसराईड नावाचा प्रकार आहे, LDL आहे, HDL आहे, VLDL आहे. तर HDL जो प्रकार असतो ना तो चांगलं कोलेस्ट्रॉल असतं, ते शरीरामध्ये असणं गरजेचं असतं. तुपामध्ये गुड कोलेस्ट्रॉल असतं, त्याच्यामुळे तुम्ही त्याचा वापर निश्चित करू शकता. तुपाच्या वरती तुम्ही ज्याला थंड पाणी पिता आणि तुपामुळे ज्याला अजीर्ण होतं त्यावेळेला कोलेस्ट्रॉल होऊ शकतं. कोलेस्ट्रॉल होण्याचं मुख्य कारण तुम्हाला सांगतो काय असतं. शारीरिक हालचाल न करणे हे कोलेस्ट्रॉल वाढण्याचं मुख्य कारण आहे. दुसरं कारण आहे करपलेलं तेल खाणे, हे दुसरं कारण आहे. तुम्ही म्हणाले की आपण करपलेलं तेल आम्ही कधीच खात नाही, पण ज्या वेळेला तुम्ही बाहेर काही तळलेला पदार्थ खाता त्यावेळेला बाहेर एखादं तेल असतं, ते गरम करून थंड केलेलं असतं, पुन्हा दुसऱ्या दिवशी परत गरम केलं जातं, परत थंड केलं जातं, पुन्हा तिसऱ्या दिवशी गरम केलं जातं. अशा प्रकारची जी तेलं असतात त्याच्याने कोलेस्ट्रॉल वाढण्याचं प्रमाण शक्यता जास्त असते. तर नॉर्मल तुपाने तुम्हाला काही होणार नाही. आणि तूप हे भरपूर खायचं नसतं. कुठलाही प्रकार अति प्रमाणात करू नये. लिमिट मध्ये घेतला तर त्याचा फायदा निश्चित होतो. डॉक्टर, मग ऍसिडिटी कधी म्हणजे बरी होणार की नाही होणार? मला तर आता असं हे व्हायला लागलंय की मी काही खाऊच शकणार नाही आयुष्यभर. नाही, खाऊ शकतात तुम्ही, तसं मला काही हे अगदी साधं अगदी म्हणजे असं ब्लँड असं फूड खावं लागतं मला, असं अजिबात तुमची काहीच. ट्रीटमेंट जी आहे ना ते जनरली तुमचा जसा त्रास तुम्ही सांगताय तो जनरली माझ्या अनुभवानुसार बरं व्हायला 1 वर्ष त्याची ट्रीटमेंट करत राहावी लागते. आणि ती ट्रीटमेंट करण्याचा एक प्रोटोकॉल आहे. म्हणजे तो प्रोटोकॉल असा असतो की तुम्हाला सुरुवातीला असेच पदार्थ खायचे की ज्याच्याने त्रास नाही होणार. आणि असे पदार्थ तुम्हाला जवळजवळ 3 ते 4 महिने खायचे आहे. 3 ते 4 महिने एकही त्रास व्हायला नको. मग त्याच्यानंतर जो पदार्थ पचत नाही आहे, त्रास आहे, त्याच्यातला थोडासा पदार्थ 1 दिवस खाऊन बघायचा आठवड्यातून एकदा. मग त्याच्यानंतर जो पदार्थ पचत नाही तो आठवड्यातून 2दा खाऊन बघायचा. मग त्याच्यानंतर आठवड्यातून 3दा खाऊन बघायचा. मग अशी यादी बनवायची की कुठला पदार्थ कुठल्या वेळेला खायचा, कसा खायचा, कुठले पदार्थ मला पचत नाही, कुठले पदार्थ मला पचतात, यांची यादी वहीवरती प्रॉपरली लिहून काढायची. जे पदार्थ पचतात, त्रास होत नाही, ते पदार्थ कंटिन्युअस 3 महिने चालू ठेवायचं. अशा प्रकारे त्याची ट्रीटमेंट कंटिन्युअसली करत राहावी लागते. मग जाऊन कुठे हा त्रास पूर्णपणे कमी होतो. पण पूर्णपणे बरा होणारा त्रास हा असतो. तो काही आयुष्यभर राहणार आहे असं नक्कीच नाही आहे.
कारण मी बाहेरचं तर आता टोटली बंदच केलंय, मसाल्याचं वगैरे पण पण खाता आपण नाही. पण मला घरीच चुकीचं पालेभाज्या पदार्थ वगैरे पण नाही खाता येत खातो. डॉक्टर. मेथी, पालक वगैरे काहीच खाता येत नाही मला. आणि बरोबर. मग हम्म. शरीराला काही मिळतच नाही असं वाटतं. मग असं वाटतं की आता ॲलोपॅथी घ्यावी लागेल का, मल्टीव्हिटॅमिन गोळ्या वगैरे. त्यामुळे अशी बरोबर. ताकद ताकद नाही वाटत वजन अंगात. पण कमी झालेलं नाही आहे का नाही तुमचं? नाही, वजन वजन कमी झालं नाही आहे तर तुमच्या शरीराला अन्न अजूनही लागत आहे. नाही. त्रास तुमचा खूप तीव्र नाही आहे हे लक्षात घ्या, आणि त्रास कमी होण्याची शक्यता काही प्रमाणामध्ये निश्चितच आहे. तुम्हाला औषध खूप जास्त न वापरता सुद्धा तुमचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे, कारण खूप जुना त्रास नाहीये. हम्म. फक्त तुम्हाला जेवणावरती तुम्हाला अशी फक्त एक यादी बनवायची, जे पदार्थ पचतात, जे पदार्थ नाही पचत. जे पदार्थ पचतात तेच पदार्थ 3 महिने घ्यायचे. त्याच्यामध्ये एकदाही आपल्याला खाऊन लगेच जुलाब होतात असा प्रकार व्हायला नको. 3 महिने एकदाही त्रास नाही झाला तर ऑटोमॅटिक त्या आतड्यांची ताकद वाढत जाणार, आणि मग 3 महिन्यानंतर ज्यावेळेला तुम्ही पुन्हा सुरू कराल त्यावेळेला कमी त्रास होणारा पदार्थ पहिला आठवड्यातून एकदा थोडासा खाऊन बघायचा. मग दुसरा पदार्थ आठवड्यातून एकदा खाऊन बघायचा. मग तिसरा पदार्थ आठवड्यातून एकदा खाऊन बघायचा. मग त्याच्यानंतर आठवड्यातून 2दा करायचं, मग 3दा करायचं. असं करत 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 वर्ष जातं, आणि पण वर्ष नंतर एकदा का ते कमी झालं तर पुन्हा तो त्रास होत नाही. अशा प्रकारे याची ट्रीटमेंट ही करावी लागते. तुम्ही फक्त औषधं घेताय आणि तुम्हाला वाटते माझा त्रास बरा होईल, तर असा बरा होण्यातला तो त्रास नसतो. त्यानंतर तुम्हाला व्यायामही काही प्रमाणामध्ये करावा लागतो. व्यायाम याच्यासाठी असतो की शरीरातल्या मसल ज्या असतात त्यांच्यामध्ये ताकद असते. व्यायाम केल्याने मसल्सच्या ताकद वाढतात, त्याचबरोबर आपली शरीरामध्ये जे आतडे असतात त्यांची सुद्धा ताकद वाढते, आणि मग तो त्रास कमी होतो. डॉक्टर, ऍसिडिटीमुळे धडधड होतं का? धडधड पण होते होऊ का? शकतं. होऊ शकतं. ऍसिडिटीमुळे रसधातू खराब होतो, आणि रसधातू खराब झाल्या कारणामुळे धडधड होते. त्याला संस्कृतमध्ये अरती असं म्हणतात. तर त्यावेळेला ऍसिडिटीमुळे जर रसधातू खराब झाला असेल तर रसधातू नीट करण्यासाठी उपाय आपल्याला करावा लागतो. तुमचं डायग्नोसिस प्रॉपरली जर झालं तर तुम्हाला उपाय करणं सोपं जातं, आणि ते उपाय जे असतात ना, म्हणजे तुमचा आता ज्या पद्धतीचा त्रास आहे त्याला प्रॉपरली प्लॅनिंग करून हे करावं लागेल. आणि ह्याच्यामध्ये पेशंट खूप प्रॉब्लेम करतात की ते ऐकत नाही, स्वतःच मनाचं समजून घेतात की मी आता किती दिवस पथ्य पाळणार, जाऊ दे मी काहीच करत नाही आता, आणि सगळं सोडून देतात. मग तो त्रास आणखीन वाढत जातो, आणि मग पुन्हा ते पेशंट म्हणतात माझा त्रास कमीच होत नाही. तर मी जे सांगितलं वर्षभर तुम्हाला पथ्य पाळायला लागेल, आणि जो मी पॅटर्न सांगितला त्या पद्धतीमध्ये केलं तर काही प्रमाणामध्ये तुम्हाला फरक पडायला सुरुवात निश्चित होईल. आतड्यांची ताकद वाढवणं या ठिकाणी अपेक्षित आहे, ना की ऍसिडिटी पित्त बसवणं. डॉक्टर, ठाण्याला तुमचं क्लिनिक कुठे आहे? मला ऍक्च्युली एकदा व्हिजिट करायचं आहे. गोखले रोडवरती. बरं, तुम्ही असता तिथे? हो, मी असतो. पण तुमचे जवळचे डॉक्टर कोणाकडे सुद्धा तुम्ही दाखवलात ना तरीही चालेल. आमच्याकडे यायचं सुद्धा, आमच्याकडे सुद्धा निश्चित येऊ शकता. पण तुम्ही समजा मुंबईत नसाल, ठाण्यात. नाही, मी ठाण्यातच राहते. ठीक आहे, चालेल. थँक्यू. आणखीन प्रश्न? खजूर दररोज 1 किंवा 2 खाल्ले तर काय? ज्योती मॅडम, इथे एक प्रश्न विचारलेलाच आहे. नाही, ज्योती मॅडम नाही विचारला, हा प्रश्न विचारलाय दीपक सरांनी. शुभदा मॅडम, तुमच्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी सुद्धा आहे. खजुराने सुद्धा तुम्हाला खूप चांगला फरक पडू शकतो. खजूर घेण्याचा एक पॅटर्न सांगतो. खजुराचा कोळ बनवायचा, 2 खजूर वाटी. शुभदा मॅडम, तुमच्यासाठी सांगतोय मी हे. 2 खजूर वाटीभर पाण्यामध्ये भिजत ठेवायचे. भिजत ठेवल्याच्या नंतर त्यांचा कोळ बनवायचा. कोळ बनवून चोथा फेकून द्यायचा, आणि पाणी जेवणाच्या अगोदर थोडं पाणी पिऊन घ्यायचं. असं केल्याने सुद्धा तुमचा त्रास काही प्रमाणामध्ये कमी होऊ शकतो. दीपक सर, खजूर तुम्ही दररोज घेऊ शकता. तुपामध्ये भिजवून घ्या, कॉन्स्टिपेशन होणार नाही. खजूर हे थंड असतात, पण खजुरामुळे कॉन्स्टिपेशन होण्याची शक्यता जास्त असते. जसं की आता शुभदा मॅडमने सांगितलं की त्यांना काही खाल्लं की जुलाब होतात. तर अशा लोकांनी खजूर खाल्ला तर त्यांना कॉन्स्टिपेशन नाही होणार, पण त्यांच्या जुलाबावरती त्याचं उत्तर नक्की मिळेल. आणि पित्तामुळे हे जुलाब होत असतील तर खजूर हे पित्त कमी करणारं फळ आहे. त्याच्यामुळे खजूर तुम्ही दररोज घेतला, शुगर नसेल तर निश्चितच चालेल. ज्योती मॅडम विचारतायत सर व्हिडिओ टाका प्लीज ग्रुपवर कॉन्स्टिपेशनचा. मला पण कॉन्स्टिपेशन ग्रुपवरती ऑलरेडी टाकलेला आहे.
आम्ही पुन्हा टाकतो, तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन सुद्धा बघू शकता, तुम्हाला त्या ठिकाणी सुद्धा नक्कीच मिळून जाईल तो व्हिडिओ. आम्ही सुद्धा टाकून देऊ. एकदा फक्त आमच्या टीम मेंबर जे आहेत ग्रुपमध्ये त्यांना तुम्ही हे करू शकता. ठीक आहे, पुढच्या वेळेला आपण पुन्हा भेटू. अशी चर्चा नक्कीच मला करायला आवडेल तुमच्या बरोबर. तुमच्यासाठी दीपाली रोडी, तुमचा क्वेश्चन काय होता? सर माझे डोळे खूप, हा एक मिनिट, म्हणजे डोळे खूप दुखतात पित्तामुळे, असं होतं का? डोळे दुखण्याचं कारण पित्त असू शकतं, पण या ठिकाणी मज्जा धातूची इन्व्हॉल्वमेंट काही प्रमाणामध्ये असते. तर तुम्हाला या ठिकाणी डोळे जर जास्त दुखत असतील तर रात्रीची झोप एक चांगल्या प्रकारे घ्या. दुसरी एक महत्वाची गोष्ट म्हणजे डोळ्यामध्ये जसं आपण काजळ लावतो ना, तसं तुपाचं तूप बोटावरती घेऊन काजळासारखं लावायचं. ते असं केल्याने तुम्हाला काही प्रमाणामध्ये फरक पडतोय का बघा. तूप लावून रात्री झोपायच्या अगोदर थोडंसं तूप घेऊन काजळासारखं लावायचं आणि त्याच्याने काही प्रमाणामध्ये फरक पडतो. त्याच्याने कमी त्रास होऊ शकतो. डोळे दुखण्याची कारणं अनेक असतात, कारण डोळे जे असतात ते मज्जा धातूच्या अंडर येतात आणि रक्त धातूच्या अंडर येतात. म्हणजे या दोन धातूंमधून बनलेले डोळे असतात. ज्या वेळेला डोळ्यांना त्रास होतो त्याला रक्त धातू आणि मज्जा धातू या दोघांमध्ये दृष्टी होते. मग त्याची ट्रीटमेंट करताना या दोन धातूंची ट्रीटमेंट केली की डोळ्याचा त्रास कमी होतो. तुमचा जो त्रास आहे, डोळे दुखत असतील, स्क्रीन जास्त बघत असाल तर त्रास होऊ शकेल, रात्रीची झोप नाही झाली तर त्रास होऊ शकेल. तर सिंपल एक करून बघा, तूप लावून बघा, तुम्हाला नक्की फायदा होऊ शकतो. उजवा डोळा खूप जड होतो, ह्याचं स्पेसिफिकली नाही सांगता येणार. उजवा डोळा खूप जड होत आहे का? ठीक आहे, चला तर मग पुढच्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा भेटूया. आम्हाला जमलं तर शुक्रवारी पुढच्या आठवड्यामध्ये आपण भेटू, नाहीतर आपण 15 दिवसांनी पुन्हा शनिवारीच याच वेळेला नक्की भेटू. तर आरोग्याची भेट आज तुम्हाला मिळालीच असेल अशी मी आशा करतो आणि आज तुमचा निरोप घेतो. सगळ्यांना शुभ रात्री आणि आपण पुढच्या आठवड्यात पुन्हा नक्कीच भेटूया. तुम्हाला जर कोणता विषय सजेस्ट करायचा असेल तर आमच्या ऍडमिनच्या ग्रुपवरती तुम्ही विषय म्हणून टाकू शकता. सगळ्यांना गुड नाईट आणि धन्यवाद तुम्ही या ठिकाणी आल्याबद्दल.